मित्र हो, आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी 89 मराठीमध्ये मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो. मित्र हो, आज काल संक्रांत झाल्यामुळे व आज ही किंक्रांत असल्यामुळे आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त 70 ते 80 गाड्या इतकीच आवक झाली असून ही आवक क्विंटलमध्ये जर मोजायची म्हणलं तर सर्वसाधारण 10 ते 11 हजार क्विंटल इतकी आवक या ठिकाणी आली असून आज सोलापूर बाजार समितीमध्ये माल कमी आल्यामुळे दरामध्ये नक्कीच सर्वसाधारण 300 रुपयेपर्यंत वाढ झाली असल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात काल सर्वसाधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवक होती ती 65,798 क्विंटल. म्हणजेच महिलांचा सण असल्यामुळे महिला कामाला येत नाही आणि परिणामी शेतातील बहुतांश कामं काल आणि आज बंद पडल्यामुळं आवक या ठिकाणी कमी दिसत आहे. मात्र सरासरी उद्या परवा किंवा आगामी काळात सुद्धा आवक कमी होण्याची शक्यता ह्या आजच्या वातावरणामुळे वाटत आहे. तर पाहूया मित्रांनो आजचे सोलापूर बाजार लिलाव. 700 800 रुपये 900 रुपये 900 रुपये डब्ल्यूबी 900 1000 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये जीके चौबीस 2400 जाने का 2400 रुपये जाने का 2400 रुपये 2400 जापार 2400 जाने का 2400 रुपये 2400 कोण शेतकरी 2400 2400 रुपये 17 म्हणजे पूछे क्या 18 जाने का 2300 रुपये 2300 फुल क्वालिटी है 2300 20 याने 26 26.5 27 याने 27 याने 2800 रुपये 2800 कोण शेतकरी आहे. हा गेला चला 28 23 बोर्ड करून का 23 कोण शेतकरी आहे. 23.5 रुपीज पर केजी. शेतकरी बंधूंनो, आज माल एकदम कमी असल्यामुळं भावात एक 300 रुपयाची सुधारणा झाली असल्याचं या ठिकाणी दिसून येत असून हायेस्ट रेट 3200-3300 पर्यंत या ठिकाणी दिसत आहे. 1300 रुपये 1300 रुपये 8 रुपये किलो 8 रुपये पर केजी. 2200 रुपये 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 1800 रुपये 2250 रुपये 1800 रुपये क्विंटल. 1800 रुपये 1800 रुपये 1800 रुपये 1800 रुपये 22.5 रुपीज पर केजी. 22.5 रुपये किलो. 8 रुपये 1500 रुपये 1500 रुपये 1550 रुपये 1600 रुपये 1650 रुपये 16.5 16.5 रुपये किलो. 16.5 रुपीज पर केजी. 27 रुपये किलो 27 रुपीज पर केजी. 23
गरवा कांदा आजचा रेट 38 रुपये किलो, 38 रुपये पर के जी. नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. बर कसा गेला कांदा आज? 3800 रुपये. बर. 1 नंबर 3800, 2 नंबर 3500. हां. आणि 3 नंबर 3 नंबर नाही 1800 गेला. 1800 गेलाय. बरं हे वाहन कुठला होता? गरवा. गरवा. काय गरवा कांद्याचं जे बी आहे ते असं दुकानात का विकायला मिळतं का? नाही मिळत. नाही मिळत. नाही म्हणजे दुकानामध्ये जर म्हणलं हे गरवा कांद्याचं बी द्या तर मिळत असेल. हां. पण हे आपण 1998 पासून घरीच तयार केलेलं बी आहे. 1998 सालापासून घरीच तुम्ही तयार घरी करताय? घरी घरी. बरं. म्हणजे गरवे कांद्याच्या बॅगा आणून तुम्ही पहिल्यांदा त्याच्या पुढे लावल्या? हां, बाजारातूनच आणला होता. हां. पण त्याच्यामध्ये ही एक वेगळी जात आपल्याला बघायला मिळली. मग त्यातनं ही निवडून आपण बाजूला काढला होता. हां. आणि त्याचं बी तयार केलं परत घरी. घरच्या घरी बियाणं तयार करून म्हणजे त्याला काय पुन्हा काय संकरित करायसाठी कुठलं काय कुठली प्रोसिजर नाही. काही नाही. बरं. आज काल संक्रांत झाली तरी सुद्धा तुम्हाला काल कांदा भरणीसाठी महिला एवढ्या कुठून मिळाल्या? आज किती बॅग आणले होते? 160. 160. मग ते काल संक्रांत होती, मग कशा काय भरल्या एवढ्या सगळ्या बॅगा? काल संक्रांत होती म्हणून सणाच्या आधी भरून ठेवला होता. म्हणजे 13 तारखेलाच भरलेला आहे? हां, सणाच्या अगोदरच भरलेला नाही. 10 तारखेला भरलेला आहे. ते बॅगामध्ये माल 10 तारखेला भरला? मग त्याला काय वाळलेला असल्यामुळे काय झालं? काय नाही प्रॉब्लेम आला. हां. त्याची म्हणजे किपिंग क्वालिटी चांगली आहे सगळी. हां. त्याच्यामुळे त्याला काय म्हणजे कोंब आले नाही किंवा काय खराब झालं नाही. म्हणजे 10-12 तारखेलाच तुम्ही ह्या सगळ्या बॅगा भरलेल्या आहेत? हां. त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला मजुराची ती कुठली अडचण आली? बरं. तुमचं नाव काय म्हणलं? गुरुदास मुरारी सातपुते. मुक्काम पोस्ट? मुक्काम पोस्ट ताडसौंदणे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बरं. आज जे 38 जे कांदा गेलेला आहे ते किती बॅग आहे त्या? 54. एकूण किती एकर कांदा आहे तुमचा? 5 एकर. 5 एकर. म्हणजे आज जे आणलेलं आहे किती? 160. 60. हे किती एकरातलं आहे? हे पाऊण एकरातला. म्हणजे 30 गुंठ्यातला? हां, 30 गुंठ्यात. संपला का 30 गुंठ्यातला अजून काय शिल्लक आहे? नाही संपला. 30 गुंठ्यात निघाला 160. मग आता अजून कांदा काढणी अजून काय शिल्लक आहे का? चालू आहे. किती एकर कांदा शिल्लक आहे अजून काढणीचा? अजून 3 एकर शिल्लक. 3 एकर. बरं. ह्याच्या आधी कधी विकला? ह्याच्या आधी 2 तारखेला विकला आणि 1 तारखेला विकला. तो कसा गेला? 2 तारखेला. एक खेप गेली 4000 हां. आणि दुसरी गेली 4300. बरं. म्हणजे एकूण 5 एकर कांदा आहे. त्यापैकी आता जवळजवळ किती काढला म्हणायचं मग? आता 2.5 एकर झाला. हां. अजून एक 2.5 एकर शिल्लक आहे. 2.5 एकर शिल्लक. बरं. आतापर्यंत किती पैसे झाले मग ह्या आजच्या पट्टीसहित? आता आजच्या पट्टीचा काय अजून हिशोब नाही केलेला आहे. हां. पण गेल्या वेळेचे 4.5 लाख रुपये लागले. गेल्या वेळेचे 5.5 लाख? हां, 2 खेपाचे. 2 खेपाचे. आणि तरी आजची 6-6.5 लाख पट्टी लागते. आजची अंदाजे पट्टी किती येईल मग? 1.5-2 लाखाच्या आसपास. हां. आणि याच्या अगोदर 2 खेपेमध्ये 4.5 लाख. म्हणजे 5 1 6 6.25 लाख तरी पट्टी लागते. तुमच्या आता सध्या पदरात पडलेत. आणि हे 2.5 एकरातलं आहे? हां, 2.5. हां. बरं. गेल्या वर्षी कांदा केला होता का? केला होता. मग गेल्या वर्षी किती केला होता? 2 एकर होता. पाऊस नव्हता ना गेल्या वर्षी. हां. मग त्याला काय दर भेटला होता का? त्याला एकाला 2600 रुपये, एकाला 2300 रुपये. गेल्या वर्षी पैसे झाले होते का थोडक्यात कांद्याचे? झाले म्हणजे 1000 रुपयाला कट्टा पडला होता गेल्या वर्षी. हां. म्हणजे तुम्हाला एकूण किती क्षेत्र आहे? 18 एकर. 18 एकर. मग ते बागायत म्हणजे बारमाही बागायत किती एकर? बारमाही बागायत नाही आमच्याकडे. विहिरीचं पाणी आहे. म्हणजे पावसाच्या जीवावरच सक्रातीपर्यंत पाणी असतंय आमच्याकडे विहिरीला. हां. परत सक्रातीच्या पुढं जानेवारी फेब्रुवारीच्या पुढं पाणी नसतंय आम्हाला. हां. मग तुम्ही वर्षातून किती पिकं घेताय? एकच कुठलं तरी म्हणजे कांदा किंवा सोयाबीन असं? खरीपाला उडीद पेरायचा आणि उडीद पेरून कांदा लावायचा. आता तुम्ही ह्या कांद्या रानात उडीद घेतले का? उडीद घेतला. बरं. मला सांगा हे जे कांद्याची तुम्ही 5 एकर लागण केलेली आहे ते कसं म्हणजे रोप लागण केली का बी डायरेक्ट?
हां म्हणजे रोप टाकून पुन्हा रोप लागण टाकून केली आहे. पुनर्लागवड केली. हां म्हणजे ड्रीपवर का ड्रीपवर. बेडवर केलेली आहे. बेडवर. बर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला लागण केली त्यावेळेला तुम्ही खुरपणी केली का तणनाशक फवारलं? तणनाशक मारलं. बर 2 तणनाशक मारले दोनदा. 2 वेळा तणनाशक. 2 वेळा मारले. बर मग त्याचा काय कांद्याच्या वाढीवर काय परिणाम? काय नाही काय नाही. वाढ 4-8 दिवस फुटत नाही. थांबते. हां तेच म्हणलं, बरेच शेतकरी सांगतात की तणनाशक फवारल्यामुळे 4-8 दिवस वाढ थांबते. मग त्यामुळं बरेच शेतकरी खुरपणी करतात आणि ज्यांची मोठ्या प्रमाणात आता तुमचा जास्त कांदा आहे त्यामुळे तुम्हाला फवारावं लागतं. बरं दुसरी गोष्ट, कांद्यावर तुमच्या प्रामुख्याने कुठले रोग आले होते? करपा आणि थ्रिप्स. बर मग त्यासाठी काय फवारणी केली? करप्यासाठी कर्जट मारले 2.5 ग्रॅमनं. हां आणि थ्रिप्ससाठी टाटा मानिक आणि निमार्क. हां मग त्या कव्हर झालं का मग? हो कव्हर झाले. हां त्यानंतर दुसरं काय अजून फवारणी? काय नाही, हेच आलटून पलटून हात हेच घेतलं. हां, किती आणि फवारण्या कराटे झाल्या? मारलं होतं कराटे. हां मग आळीसाठी? नाही थ्रिप्ससाठी. थ्रिप्समध्येच आळे असतात ना? नाही हां म्हणजे थ्रिप्स म्हणजे आळीचाच प्रकार आहे का? नाही थ्रिप्स वेगळा आहे, आळी वेगळी आहे. हां आळीचा एवढा प्रादुर्भाव जाणवत बरं नाही. एकूण किती फवारण्या केले? 4 फवारणी केले. बरं 4 फवारण्या केल्या म्हणजे साधारण 3 आठवड्याला तुम्ही फवारणी करत होता? बरं एक मिनिट, तुमचं शिक्षण किती झालंय म्हणलं? 7वी. बरं हे गरवा कांद्याची बियाची जी निर्मिती केली आहे म्हणजे तुम्ही घरच्या घरी ह्या म्हणजे जातीचं काय वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य हे आहे की ह्याचा कलर फास्ट आहे बाकीच्या कांद्यापेक्षा. हां कलर फास्ट आहे आणि कलरमुळं ह्याला मार्केटमध्ये मागणी जास्त आहे. हां एकरी किती ॲव्हरेज देते हे? एकरी 250 कट्टा. 250 कट्टा. यावर्षी किती ॲव्हरेज पडलं? 200 कट्टा. 200 कट्टा. जास्त पाऊस असल्यामुळे तुम्हाला 200 कट्टा. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला आपण लागण करतो त्यानंतर तुम्ही खताची मात्रा कशी दिली? खताची मात्रा ज्या वेळेस तसं तर 45 दिवसाच्या आत द्यायला पाहिजे. हां. पण समजा पाऊस जर लांबला हां. तर पाऊस उघडल्यानंतर खताची मात्रा एकाच टप्प्यात देतो मी. हां म्हणजे एकदाच खत द्यायचं? एकदाच खत देतो, परत डबल खत टाकत नाही. म्हणजे आता समजा लागण केली त्यानंतर किती दिवसांनी खत द्यायचं? 45 दिवसाच्या आत खत द्यायचं. म्हणजे तुम्ही आता समजा आता पहिल्या टप्प्यात तुम्ही काय करता? तणनाशक फवारताय. मग तणनाशक फवारल्यानंतर त्याला किती दिवसानं मग खताची मात्रा दिली? तणनाशक पहिल्यांदा 21 दिवसानंतर फवारतो. हां मग त्याच्या आत खत टाकला का नंतर टाकला खत? नंतर हां तणनाशक मारून झाल्यानंतर एकच डोस दिला तुम्ही? हां एकदाच. हां तरी एकरी नेमका कुठला खत आणि किती टाकला? मी लिक्विड वापरलं त्याच्यामध्ये. ड्रीपमधून? काय नेमकं वापरलं? 19 वापरलं. किती? 61 वापरलं आणि 52, 34 आणि 60-20. ही एकरी प्रमाण किती? एक बॅगचं. एक बॅग. ते किती किलोची असते बॅग? 25 किलोची बॅग. एक बॅग. बरं एकूण एकरी तुमचा खर्च किती आहे? 70-80 हजार रुपये आहे. 80,000 रुपये. 80-90 हजार रुपये एकरी खर्च आहे. म्हणजे तुम्हाला या कांद्यामध्ये एक हातोडी सापडली. जर वर्षी कांदा करायचा आणि त्याच्यावर जे काय म्हणजे तुम्हाला एवढ्यावरच पोट अवलंबून असल्यामुळं त्याच्यात हातोटी म्हणजे थोडक्यात त्याच्यात निष्णात झाला. बरं हे कांद्याचं जे बियाणं आहे ते काय तुम्ही विक्री वगैरे करताय काय? हो विकतो म्हणजे आसपासच्या गावात बी बऱ्याच लोकांनी नेलं तुमच्याकडून? बरं तुमचा नंबर किती आहे म्हणलं? 82 75 26 66 01. मित्रांनो जर कोणाला बियाणं पाहिजे असलं तर थेट आपण या शेतकऱ्यांकडून बोलतं करून नंबर घेतलेला आहे. तर मित्र हो हे होते बार्शी तालुक्यातील शेतकरी की ज्यांना आज 3,800 रुपयेचा दर मिळाला असून ते त्यांचा जवळजवळ 5 एकर कांदा आहे. तर बार्शीकर आज मी तुमचं 89 मराठी करून अभिनंदन करतो.
आणि यापुढं तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.